पुण्यातील नानापेठेत एका 19 वर्षीय तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली। ही हत्या टोळी युद्धातून झालेली आहे। पुण्यात पुन्हा एकदा हा टोळी युद्ध हे गँग जे आहेत हे डोकं वर काढताना दिसतायत। आपल्यासोबत पुण्याचे सीपी साहेब आहेत। सर, तुम्ही अनेक गुंडांची परेड घेतली, मात्र पुन्हा एकदा अशा पद्धतीने टोळी युद्ध समोर येतोय। बरोबर आहे। ही घटना टोळी चे एका सदस्यांनी दुसरे गँगचे व्यक्तीचे हत्या केलेली आहे, परंतु ते ज्यांची हत्या केलेली आहे ते त्यांचे नातेवाईक होता। खरं त्याचे ग्रँडसन होता। ही आम्हाला अँटिसिपेटेड नव्हती की ते हे वादातून ते स्वतःचे नातेवाईकांची अशा प्रकारची हत्या करेल, परंतु ही हत्याला पोलीस दलाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे। काही आरोपी ताब्यात घेण्यात आलेली आहे। याचे मध्ये जे काही कॉन्स्पिरेटर्स आहे आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या टोळीला मदत करणारे लोकांना त्यांना परिणाम भोगावा लागेल आणि परिणाम अशा प्रकारचे की त्यांचे 7 पुश्तला आठवण राहील अशा प्रकारचे परिणाम त्यांना भोगावा लागेल। सर, आता आपण काही आरोपींना ताब्यात घेतले, काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले यामध्ये? सर, 100% इन्व्हेस्टिगेशन अत्यंत तांत्रिक पद्धतीने सुरू आहे। जशा मी सांगितले, ज्या ज्या या टोळीचे सदस्य किंवा या टोळीला सहकार्य प्रत्यक्ष या अप्रत्यक्षरित्याने करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कारवाई होईल। MCOC ऍक्ट अंतर्गत ऑलरेडी त्याचे प्रोव्हिजन्स इम्पोज करण्याची कारवाई ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे। सर्व या टोळीचे सदस्यांचे प्रॉपर्टी डिटेल्स ऑलरेडी घेण्याचे काम सुरू करण्यात आलेली आहे। त्याचे प्रॉपर्टीचे अटॅचमेंट, त्याचे आर्थिक स्रोत जिथे जिथे आहे त्याचे अटॅचमेंट, जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या टोळीला सहकार्य करत असतील त्यांना सगळ्यांना या प्रकरणात आरोपी करण्याची कारवाई ऑलरेडी सुरू करण्यात। सर, शेवटचा प्रश्न, कोमकर कुटुंबियांचा आरोप आहे की पोलिसांना या संदर्भात माहिती होती, कारण की असं होऊ शकतं, अशा पद्धतीने त्यांच्या जीवाला अटॅक होऊ शकतो हा टोळी। पण म्हणजे अर्थात आपण 5 दिवसापूर्वीच भारतीय विद्यापीठला एकाला अटक देखील केली। दिवसापूर्वी इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन मध्ये क्राईम ब्रांचनी काही आरोपी अरेस्ट केली होती आणि त्या जे कॉन्स्पिरसी होता त्यांना संपवण्यात आला होता आणि आरोपी अटक करण्यात आली होती। ते स्वतःचे ग्रँडसनला मर्डर करतील ही नाहीतर इंटेलिजन्स होता किंवा अशा प्रकारचे कोणताही अँटिसिपेशन पण नव्हता। त्यांनी अत्यंत आरोपीयांनी आणि त्याचे जे कॉन्स्पिरेटर्स आहे अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन स्वतःचे नातेवाईकांना हे मर्डर केलेले आहे। जशा आम्ही सांगितले, त्यांचे आणि त्यांचे सर्व प्रकारचे सहकार्यांना याचे कडक परिणाम भोगावा लागेल ही आम्ही नक्की आपल्याला सांगतो। अगदी, जर सरांनी बघितलं तर आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। तपास अजून खोलात सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले। मात्र ऐन विसर्जनाच्या काळात अशा पद्धतीने शहराच्या मध्यवर्ती भागात एका 19 वर्षाच्या मुलाचं थेट गोळ्या घालून हत्या करण्यात येते आणि त्याच्यानंतर पुणे शहरात एक भीतीदायक वातावरण होतं। मात्र आता काय पुढे होईल, कारण ज्या पद्धतीने टोळी युद्ध समोर येतंय, गेल्या वर्षी अर्थात 1 सप्टेंबर रोजी वनराज अंधेकरचं हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर काल 5 तारखेला थेट त्याच्या भाच्याची अशाच पद्धतीने याच टोळी युद्धातून हत्या करण्यात आली। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।